श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य म्हणतात, राजा भगवान उद्धवाला म्हणतायत, उद्धवा, न रोधयति मान योगो न सांख्यं धर्म एव च न स्वाध्यायस्तपस्त्यागो नेष्टापूर्तन्न दक्षिणा. उद्धवा, सर्व आसक्ती नष्ट करणाऱ्या सत्संगामुळे भक्त मला ज्या प्रमाणात प्राप्त करू शकतो, जसा प्राप्त करू शकतो त्या तोडीने तो योगाने सुद्धा नाही, सांख्याने सुद्धा नाही. धर्म, स्वाध्याय, तप, त्याग, इष्ट, आपूर्त, दक्षिणा, व्रत, यज्ञ, तीर्थ, नियम, यम आदी साधनांनी सुद्धा मला प्राप्त करू शकत नाही. भगवंताला प्राप्त करायचं असेल तर सत्संग सगळ्यात महत्त्वाचा आहे. उद्धवा, प्रत्येक युगामध्ये सत्संगाच्या योगानेच दैत्य, राक्षस, पशुपक्षी, गंधर्व, अप्सरा, नाग, सिद्ध, चारण, गुह्यक आणि विद्याधरांना माझी प्राप्ती झालेली आहे. मनुष्यांमध्ये वैश्य, क्षुद्र, स्त्री, अत्यंज आदी रजोगुणी, तमोगुणी स्वभावाच्या पुष्कळशा जीवांनी माझे परमपद प्राप्त करून घेतलेत. वृत्रासूर, प्रल्हाद, वृषपर्वा, बली, बाणासूर, मयदानव, विभीषण, सुग्रीव, हनुमान, जांबुवंत, गजेंद्र, जटायू, तुलाधार वैश्य, धर्मव्याध, कुब्जा, व्रजातील गोपी, यज्ञपत्न्या आणि इतर अनेक जणांनी सुद्धा सत्संगाच्या प्रभावानेच मला प्राप्त करून घेतलंय. केवलेन हि भावेन गोप्यो गावो नगा मृगा येन्ये मूढधियो नागा सिद्धा मामीयुरंजसा यन्न योगेन सांख्येन. राजा, भगवान सांगतायत, प्रयत्नशील साधक योग, सांख्य, दान, व्रत, तपश्चर्या, यज्ञ, वेदाध्ययन, स्वाध्याय, संन्यास आदी साधनांच्या द्वारे ज्या मला प्राप्त करून घेऊ शकत नाही ते सगळं सत्संगाने प्राप्त करून घेणं हे त्याला सोयीस्कर आहे. उद्धवा, रामेण सार्धं मथुरान प्रणीते. ज्यावेळी अक्रूर बलराम दादासह मला व्रजातून मथुरीला घेऊन निघाले त्यावेळी माझ्याविषयीच्या गाढ प्रेमामुळे माझ्या ठिकाणी चित्त जडलेल्या गोपी माझ्या वियोगाच्या तीव्र दुःखाने इतक्या व्याकुळ झालेल्या होत्या की माझ्याखेरीज दुसरी कोणतीही वस्तू त्यांना आनंददायी वाटत नव्हती. तास्ता क्षपा प्रेष्ठ तमेन नीता. अत्यंत प्रियतम असा मी वृंदावनामध्ये होतो तेव्हा त्यांनी रासक्रीडेच्या रात्री माझ्या समवेत अर्ध्या क्षणाप्रमाणे घालविल्या होत्या. परंतु प्रिय उद्धवा, त्याच रात्री मी नसल्यामुळे त्यांना एकेका कल्पाप्रमाणे त्या रात्री वाटू लागल्या. माझ्या ठाई मन बुद्धी एकवटलेल्या त्यांना माझ्याशिवाय आपले आप्तेष्ट, स्वतःचे शरीर, इहलोक, परलोक अशा कशाचीही शुद्ध राहिली नाही. ज्याप्रमाणे मुनी समाधीमध्ये भगवंताशी एकरूप होऊन किंवा नद्या समुद्राला मिळून जाऊन आपले नाम रूप विसरून जातात त्याप्रमाणे त्यांची अवस्था झाली होती. त्या माझे खरे स्वरूप जाणत नव्हत्या. मत्कामारमणं जार मत्स्वरूपविदो बलाः. त्या मला फक्त प्रियतमच समजत होत्या आणि जार भावाने भेटण्याची इच्छा करीत होत्या. असं असूनही त्या शेकडो हजारो स्त्रियांनी केवळ सत्संगाच्या प्रभावानेच परब्रह्म अशा मला प्राप्त करून घेतलं. उद्धवा, म्हणूनच तू
विधी निषेध प्रवृत्ती निवृत्ती इह परलोकासंबंधी सर्व कर्मांचा त्याग करून सर्व प्राण्यांचा आत्मा असलेल्या एकमेव मला परमात्म्यालाच अनन्य भावाने शरणीय. मामेकमेव शरण मात्मानं सर्वदेहिनां याही सर्वात्मभावेन मया स्याह कुतो भयः. म्हणून उद्धवा, तू ऐक, मी तुला सांगतोय, तू सगळा मनातला विचार काढून टाक. काही नाही, विधी पण नको, निषेध पण नको, वृत्ती प्रवृत्ती पर नको आणि निवृत्ती पर नको. इहलोकाचं काय परलोकात हे सगळे विचार डोक्यातनं काढून फक्त केवळ आणि केवळ भक्तीमध्ये अनन्य राहा. उद्धवानी हे ऐकलं आणि राजा उद्धवाची स्वारी म्हणतीये, संशय शृणतो वाचं तव योगेश्वरेश्वर न निवर्तत आत्मस्थो येन भ्राम्यति मे मनः. योगेश्वरांचे योगेश्वरा, आपला उपदेश ऐकून माझ्या मनात संशय उत्पन्न झालाय. तो असा, स्वधर्मानुसार मी कर्म करावं की सर्व सोडून आपल्याला शरण यावं, यामुळे माझं मन गोंधळून गेलंय. भगवंतांनी तसं तर भगवद्गीतेत सांगितलंय मंडळी की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. तरी सुद्धा उद्धवाची स्वारी विचारतीये, काय करू, स्वधर्माने वागू की तुझी भक्ती करू, सगळं सोडून देऊन. भगवान म्हणाले, उद्धवा, तो हा परमेश्वरच प्रथम अनाहत नाद स्वरूप परावाणी नावाच्या प्राणासह मूलाधार चक्रामध्ये प्रवेश करतो. नंतर तोच मनोमय सूक्ष्म रूप ग्रहण करून मणिपूर चक्रामध्ये पश्चंती नावाची वाणी होतो. नंतर तोच कंठस्थानी असलेल्या विशुद्ध नावाच्या चक्रात येऊन मध्यमा नावाने वाणीचे किंचित स्थूल रूप धारण करतो. नंतर तोच मुखामध्ये येऊन ऱ्हस्व दीर्घ या मात्रा, उदात्तादी स्वर आणि ककारादी वर्ण आदी रूपांनी वैखरी नावाची स्थूल वाणी होतो. कोण? तोच परमेश्वर जो अनाहत आहे, अनाहत नाद आहे. परावाणी नावाच्या प्राणासह जो मूलाधार चक्रात प्रवेश करतो तोच. जसा आकाशात वाऱ्याचा मित्र अग्नी हा उष्णतेच्या रूपात असतो, तो जोराने लाकडावर लाकूड घासले असता ठिणगीच्या रूपात प्रगट होतो. नंतर तोच हवीरद्रव्य मिळाल्यानंतर प्रज्वलित होतो. त्याचप्रमाणे या वाणीच्या रूपाने मीच कायम प्रगट होत असतो. याचप्रमाणे बोलणं, कर्म करणं, चालणं, मलमूत्र विसर्जन करणं, वास घेणं, चव घेणं, पाहणं, स्पर्श करणं, ऐकणं, मनाने संकल्प विकल्प करणं, बुद्धीने निश्चय करणं, अभिमान धरणं, या सर्व क्रिया महत्त्व तसंच सत्व रज तम आदी तिन्ही गुणांची कार्य हे सर्व मीच आहे हे समज. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तू मनामध्ये निश्चय कर की हे सगळं मीच आहे. त्रिगुणमय ब्रह्मांड रूपी कमळाचे कारण हा परमात्माच आहे. प्रथम तो एकच अव्यक्त होता, नंतर काल आणि माया यांच्या साह्याने तो अनेक रूपांमध्ये प्रगट झाला. अनेक असल्यासारखा वाटू लागला. जमिनीत बी पेरल्यानंतर ते जसे अनेक रूपांमध्ये विस्तार पाहून प्रगट होते, तसेच हे आहे. कपड्यामध्ये जसे धागेच ओतप्रोत असतात, त्याप्रमाणे या परमात्म्यामध्ये सारे विश्व ओतप्रोत भरलेले आहे. हा पुरातन संसार रूपी वृक्ष कर्ममय आहे. ते कर्मच भोगरूप फुलं आणि मोक्षरूप फळ उत्पन्न करतं. राजा, पाप आणि पुण्य ही संसार रूपी वृक्षाची 2 बीज आहेत. शेकडो वासना या त्याच्या मुळ्या आहेत. 3 गुण ही त्याची खोडं आहेत. पंचमहाभूत या त्याच्या 5 फांद्या आहेत. यांमधून 5 प्रकारचे रस, जे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या रूपाने बाहेर पडतात. 10 इंद्रिय आणि 1 मन ह्याही त्याच्याच फांद्या आहेत. 1 जीव आणि 1 ईश्वर या झाडावर घरटे बांधून राहतात. वात पित्त कफ याच्या 3 साली आहेत. सुख दुःख ही 2 फळं आहेत. असा हा संसार वृक्ष सूर्यमंडलापर्यंत पसरलेला आहे.
विषय लोलूप गृहस्थ या झाडाची दुःखरूप फळे खातो. एक असणारा मीच मायेमुळे अनेक रूप झालेलो आहे. हे गुरूंकडून जे लोक जाणून घेतात तेच वेदांचे रहस्य जाणणारे होतात. उद्धवा, अशा प्रकारे गुरूंची सेवा आणि अनन्य भक्तीने तू ज्ञानाची कुऱ्हाड धारधार कर आणि तिने सावधपणे आपला जीवभाव तोडून टाक. अशा रीतीने आत्मस्वरूप होऊन नंतर ती कुऱ्हाडही टाकून दे. भगवान म्हणतायत, उद्धवा, सत्वम रजस्तम इति गुणा बुद्धेर्न चात्मनः. सत्व, रज आणि तम हे 3 बुद्धीचे गुण आहेत, आत्म्याचे नाही आहेत. सत्वगुणाने रज आणि तमाचा नाश करावा, नंतर शुद्ध सत्वाने त्या वृत्ती स्वरूप होऊन सत्वगुणाचाही त्याग करावा. माणसाचा सत्वगुण वाढला असता माझ्या भक्तिरूप धर्माची वाढ होती. सात्विक पदार्थांचे सेवन केले असता सत्वगुण वाढतो आणि त्यामुळे धर्माकडे प्रवृत्ती होते. धर्मो रजस्तमो हन्यात. सत्वगुणाची वाढ हाच श्रेष्ठ धर्म आहे, कारण जो रज आणि तम यांचा नाश करतो. रज आणि तम नष्ट झाले असता त्यांच्यामुळे उत्पन्न होणारा अधर्म सुद्धा ताबडतोब नष्ट होतो. याच्यासाठी धर्म वाढला पाहिजे. धर्म वाढण्यासाठी सत्वगुण वाढला पाहिजे. सत्वगुणाचे लक्षणही समर्थांनी दासबोधामध्ये आवर्जून सांगितलेले आहेत. सत्वगुण वाढायचा असेल तर भगवंतांनी इथे एक फार महत्त्वाचा भाग सांगितलाय की सात्विक पदार्थांचं सेवन. जीवनामध्ये प्रपंचिक माणसाला हा नियम तर पाळता येऊ शकतो की सात्विक भोजन करायचं. मंडळी, आज याच्या जागृतीची खूप गरज आहे. बघा, आपल्याला आपलं हे सोडून द्या की आपल्याला निवृत्ती मार्गाला जायचं आहे, आपल्याला भक्ती, ज्ञान, वैराग्य प्रगट कराय, अहो हे सगळं बाजूला राहू द्या. पण सगळ्यात महत्त्वाची विकारी बुद्धी जी माणसांमध्ये आज प्रचंड द्वेष निर्माण करते, प्रचंड वाताहत निर्माण करते, क्लेश, भय, दुःख या सगळ्यांना जवळ कवटाळून माणूस जगतोय. आणि हे सगळे येत आहेत कुठून? हे सगळे येण्याचं कारण असेल तर माणसातलं सत्वगुण कमी आहे. आणि साहजिक आहे ना, रजोगुण आणि तमोगुण हे मग कलह निर्माण करतात, द्वेष निर्माण करतात, असूया निर्माण करतात. साहजिकच आहे, रजोगुणामुळे आपोआपच मत्सर निर्माण होतो. आणि आज समाजामध्ये तेच तर होतंय. बघा ना, आज कोणी कुणाला मोठं झालेलं सहन होत नाही आहे. बरं, ते तर जाऊ द्या, पण आज घराघरांमध्ये बघा ना किती वाईट परिस्थिती आहे. भाऊभावांशी बोलत नाही आहे. धर्माच्या नावाखाली परस्पर मानवामध्ये जे भांडणं चालू आहेत हे तर किती प्रचंड टोकाला गेलेत. बरं, त्याच्यातही आपण बघतोय की या तमोगुण आणि रजोगुणाच्या बुद्धीमुळे जी अन्नपदार्थांची निर्मिती त्याच्यावर सुद्धा आज लक्ष देण्याचं खूप गरजेचं आहे. आज आपण अनेक व्हिडिओ पाहतोय, अनेक सोशल मीडियावरती बघतोय की अक्षरशः लोक आपण जे पदार्थ खाणार आहोत त्या पदार्थांमध्ये किती किती गलिच्छ प्रकाराने त्या पदार्थांचं सात्विकपण घालवून टाकतात. अगदी हे सगळं जेव्हा पाहतो ना तेव्हा आपल्या लक्षात येतं की खरंच आपले पूर्वज जे सांगत होते ना ते फार महत्त्वाचं होतं. आपल्या खाण्यापिण्याचे जे नियम आहेत ना, बरं हे तर जाऊ द्या हो, अहो हे सगळं बाहेर तर अस्ताव्यस्त कारभार चालू आहे तो तर आहेच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं बघा, हे तर होतच आहे, पण मला सांगा की आपल्या पूर्वजांनी जो आपला शरीर धर्म बाकी सोडा, आज हे नको नको ते खराब झालेले पदार्थ आपण किती किती दिवसांचे ठेवलेले पदार्थ आपण खातोय, त्याच्यामुळे प्रकृती तरी आपली नीट आहे का? मला सांगा, कोणतेही रोग निर्माण कुठून होत आहेत? खाण्यातून. आपण जे अन्न सेवन करतोय त्या अन्नातूनच कितीतरी रोग आपल्याला भोगावे लागत आहेत. बाकी तर प्रवृत्ती आणि विषय ते त्याग हे तर खूप मोठं आहे, पण साहजिक हे सामान्य गोष्ट सुद्धा बिघडली आहे. म्हणून सात्विक आहाराकडे आज समाजाने लक्ष देणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, 2 पदार्थ कमी असले तर चालतील. एखादा पदार्थ कमी चमचमीत असला तरी चालेल, एखाद दिवशी जिभेची तृप्ती नाही झाली तरी चालेल, पण बुद्धी शुद्ध राहणं गरजेचं आहे. अहो, चवेची आणि जिभेची तृप्ती करण्याच्या नादामध्ये आपण बुद्धीचा नाश करतोय.
हां, आणि बुद्धी जर नाश पावली तर मला सांगा काय राहणार? आपलं जीवन जे माणसाचं जीवन आहे हे बुद्धीवरच अवलंबून आहे. बाकी माणसाजवळ दुसरं आहे काय? आणि जर ती बुद्धीच आपण भ्रष्ट केली तर मग बाकीचं जीवनात अर्थ राहिला काय? मग बाकी हे मुक्ती बिक्ती तर सोडा हो, पण माणूस म्हणून सुद्धा जगण्याच्या पात्र आपण राहत नाही. आणखीन आपला दर्जा खालावतो असं होऊ नये. निदान माणूस म्हणून तरी जगता आलं पाहिजे. एवढ्यासाठी सात्विक आहारावरती भर द्या. हे भगवंताचं लक्षात ठेवा. इथे माझं काही म्हणणं नाही. भगवंतानी मुद्दाम सांगितलं की माणसाचा सत्वगुण वाढला असता माझा भक्तिरूप धर्माची वाढ होती, आणि सात्विक पदार्थांचं सेवन केलं असता सत्वगुणाची वाढ होती. भगवान स्वतः सांगतायत सत्वात धर्मो भवेद वृद्धात पुंसो मद्भक्तिलक्षण सात्विकोपासया सत्वम ततो धर्म प्रवर्तते. धर्माची वाढ, धर्माची वृद्धी आणि धर्माच्या मुळामध्ये शांती, सुख, जीवनामधल्या सगळ्या आनंदाची निर्मिती कुठे असेल तर केवळ सत्वगुणामध्ये. शास्त्र, पाणी, प्रजा, देश, काळ, कर्म, जन्म, ध्यान, मंत्र आणि संस्कार ही 10 गुणांच्या वाढीची कारणं आहेत. काय? सत्वगुण. म्हणून सत्वगुण जोपासला पाहिजे. सात्विक आहार, सात्विक विहार, सात्विक विचार यासाठी गरजेचे आहेत. आणि त्यापुढे आणखीन काय काय गरजेचं आहे उद्याच्या भागात श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.